दिला म्हणून आपल्याला असं मान्य करावं लागतं, शिक्षा जैसा कोई धर्म नहीं और ज्ञान का मंदिर पाठशाला वैसा कोई मंदिर नहीं। यानी हमें जानते हैं, मानते हैं, समजते हैं की ज्ञान ज्ञान ग्रहण करणं आणि ज्ञान देणं ज्याला आपण शिक्षण म्हणतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही। आणि ज्या ठिकाणी हे शिक्षण आणि संस्कार दिले जातात ते ज्ञानाचं मंदिर म्हणजे पाठशाळा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मंदिर नाही। हा विचार पुढे घेऊन आणि याला ओळखून क्रांतिबा ज्योतिबा फुले त्यांनाच आद्य शिक्षण महर्षी या नावानं आपण ओळखूया। कारण जोपर्यंत आपण इतिहासामध्ये त्या महापुरुषानं कोणत्या परिस्थितीत काम केलं ते आपण समजून घेणार नाही तोपर्यंत त्या महापुरुषाचं महत्त्वच कळत नाही। फक्त फोटोला हार घालणे आणि महात्मा फुले की जय, सावित्रीबाई की जय असं म्हणण्याने समाजामध्ये हा शिक्षणाचा गाडा किंवा हा शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली जाणार नाही। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहात म्हणून आणि आपणही एवढं धाडस करून आपण इथं का आहोत याची जर आपल्याला जाणीव झाली तर आपल्याला एक मान्य करावं लागतं की आपण शिकलो, आपण समजलो, आपण संस्कारित झालो म्हणून आपण या ठिकाणी आलो। म्हणून माझी आई, बहीण, काका, काकी, नाना, नानी, चाचा, चाची सगळ्या काही शिकल्या त्याचं श्रेय इतिहासात डोकावल्यानंतर एका महापुरुषाला जातं आणि त्या महापुरुषानं एक महिला तयार केली। थोडंसं समजून घेऊया, भारताची समाजव्यवस्था ही उभी होती, उभी समाजव्यवस्था ज्या ठिकाणी धर्मसत्ता आणि शिक्षण व्यवस्था हे एका वर्णाकडे होते आणि त्या वर्णातही स्त्रियांना बिलकुल शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्यानंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे आम्ही स्त्रिया होतो। त्या अतिशूद्र स्त्रियांना म्हणजे 5व्या नंबरवरती ह्या उभ्या व्यवस्थेमध्ये आम्ही असताना ही उभी व्यवस्था एका महानायकानं आडवी केली। म्हणजेच स्त्री पुरुष सगळ्यांना समानतेचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी अट्टहास धरून क्रांती घडवून आणली। ती शैक्षणिक क्रांती, ती सामाजिक क्रांती आणि शिक्षणाने माणूस घडतो, तो वाढतो, संस्कारित होतो आणि तो चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करू शकतो। आणि तो जर हे करत नसेल, शिक्षणच घेत नसेल तर सगळे अनर्थ त्याच्या आयुष्यामध्ये घडतात असा मोलाचा संदेश देणारे महात्मा फुले। आणि त्यांनी ज्या सावित्रीला खांद्याला खांदा लावून महिलाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं ठणकावून सांगितलं। एकाच वेळी 5 व्यवसाय आणि 18 शाळा चालवणारा हा महापुरुष, ज्याचं की आर्थिक अर्थार्जन जमशेदजी टाटा 19व्या शतकातले त्यांच्यापेक्षाही जास्त होतं, पण सर्वात जास्त मेहनत त्यांनी शिक्षणावर घेतली बंधू भगिनींनो। कारण शिक्षणच माणसाला अस्तित्वात आणतं, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं। म्हणून 2 मिनिटाची माझी छोटीशी कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे। या भारतामध्ये काहीच शिक्षणाचं वारं नसताना शाळा होत्या, ब्रिटिशांच्या होत्या, मुलींनी महिलांनी यासाठी पुढे आले पण तोही सातत्याने ते टिकू शकले नाही। एकमेव महापुरुष आहे भारतातला ज्यांनी अनेक अडचणींना झेलून, अनेक यातनांना झेलून, काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, त्या सगळ्यांना झेलून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं किती अवघड असतं त्याचं ज्वलंत उदाहरण आणि त्यातही टिकणं हे महाकठीण। ह्या दोन्ही गोष्टी सिद्ध करून दाखवणारा क्रांतिबा ज्योतिबा फुले त्यांचं स्मरण करून आणि ज्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी स्वतःच्या अशिक्षित पत्नीला शिकवून एक समाजात भारतीय स्त्री पहिली शिक्षिका, पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका आम्हाला दिली, या भारताला आम्ही महिलांनी, आम्ही पुरुषांनी स्मरण केलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणून 2च मिनिटाची कविता तुमच्यापुढे मी सादर करते। ती कविता, त्याचं टायटल आहे मी मोठी कवयित्री बिलकुल नाही, मी एक शिक्षक आहे। आणि मुळामध्ये शिक्षक, त्याला शिक्षणाविषयीची आवड असेल तर शिक्षणाची चर्चा कुठेतरी व्हावी असं मला वाटतं। म्हणून 2च मिनिटाची कविता, सावित्री या भारताचं रत्न तू, हे माझ्या कवितेचं टायटल आहे, शीर्षक आहे। ऐकूया 2 मिनिटात। या भारताचं रत्न तू, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात नायगाव मुक्कामी जन्मली ग तू, आणि झालीस ज्योतीची विद्यार्थिनी तू, आद्य शिक्षक आणि प्रशिक्षित मुख्याध्यापक तू।
नव्हे या खंडपाय भारताची स्फूर्ती नायकाच तू साऊ या भारताचं रत्न तू. जाळलीस त्या दाहक रूढी परंपरांना. सतीची चाल असेल, विधवा विवाहास बंदी होती किंवा विधवेने पुन्हा लग्न करू नये असा जो अट्टहास धर्माचा होता, त्या सर्व रूढी परंपरांना इथं अपेक्षित आहे. जाळलीस त्या दाहक रूढी परंपरांना, सोसलीस अनंत कळा त्या यातनांना, उघडण्यात दार सताड शिक्षणाचं, उघडण्यात दार सताड शिक्षणाचं, गुलामी ग संपवली आम्हा पामराचं, गुलामी ग संपवली आम्हा पामराचं. साऊ तू रत्न भारताचं, साऊ तू रत्न भारताचं. पाखंडी अधर्मास भेदलेस तू, पाखंडी अधर्मास भेदलेस तू, साकारण्या मानवामध्ये समता विषमता छेदलीस तू, साकारण्या मानवामध्ये समता विषमता छेदलीस तू. जागलीस ज्योतीच्या सत्य धर्मास, जागलीस ज्योतीच्या सत्य धर्मास तू, साऊ या भारताचं रत्न तू, साऊ या भारताचं रत्न तू. तुकोबाची क्रांतिकारी काव्य फुले तू, तुकोबाची ज्ञानदेवे रचिल्या पाया तुका झालाशी कळस, त्या तुकोबांचं स्मरण इथं आहे. तुकोबाची क्रांतिकारी काव्य फुले तू, 52 कशी सुबोध रत्नाकर तू, ज्ञानज्योत तेवत ठेवण्या साध आम्हा दिली तू, ज्ञानज्योत तेवत ठेवण्या साध आम्हा दिली तू, माणुसकी जीवनाची प्रमाण रेषाच तू, साऊ माणुसकी जीवनाची प्रमाण रेषाच तू, साऊ या भारताचं रत्न तू, साऊ या भारताचं रत्न तू. आज 21व्या शतकातही, आज 21व्या शतकातही ठाणी मणी वाणीत गरजवंत तू, ठाणी मणी वाणीत गरजवंत तू. जगताना देह असते, जीवन जगताना देह असतो, नाव नाही मानलेस तू. या देहास मृत्यू नंतरही, या देहास मृत्यू नंतरही आयुष्य असते, हे कृतिशील कार्याने शिकवलेस तू, हे कृतिशील कार्यानं शिकवलेस तू. साऊ या भारताचं रत्न तू, साऊ या भारताचं रत्न तू. खरं सांगू, खरं सांगू बुद्धाची करुणा जगलीस तू, बुद्धाची करुणा जगलीस तू. पछाडलेले प्लेग रुग्ण वाहिलीस तू, पछाडलेले प्लेग रुग्ण वाहिलीस तू. मृत्यूलाही न डरणारी, मृत्यूलाही न डरणारी रणरागिणी तू, रणरागिणी तू. साऊ या भारताचं रत्न तू, साऊ या भारताचं रत्न तू, साऊ या भारताचं रत्न तू. धन्यवाद.